अन्ना गेले नाही तर तिकडून मी म्हणते की 7 समुद्र पार करून साहेब आले आणि साहेबाची बायको चाली. मी एक काम करते, काही कापड हाय का ते हुडकते. एक काम करू का, हा शाहू महाराजांचा फेटा पांघरून जाते होय. एक चमत्कार भावा, एक चमत्कार भावा, एक जादूच भावी, याव गगनातून खाली एक विमान, याव गगनातून खाली एक विमान, त्यातून तुराव माझ्या विमान, विमान तुराव माझ्या विमान. ह्या आडोशाला उभे राहिले भला मोठा जनसमुदाय, लोकांची गर्दीच गर्दी. साहेब म्हणजे उडत्या पाखरांचे पंख मोसणारा माणूस. शब्द ओठांवर येण्याआधीच अर्थ लक्षात घेणारा युगपुरुष. एवढ्या घनदाट गर्दीतून साहेबाची नजर आपल्या राणीवर पडली. साहेबांचे डोळे पाणावले, दाटलेल्या कंठातून एकच आवाज बाहेर आला, साहेब साहेब साहेब. साहेबांची पावलं आपल्या घराकडे येतात ना गेले आणि साहेबांच्या पायावर आपलं मस्तक ठेवलं. साहेब आता तुम्ही कुठं बी जाऊ नका, साहेब आता तुम्ही कुठं बी जाऊ नका. साहेब एकट्या बाईच्या भरोशावर संसार उभा राहत नाही साहेब. गौऱ्या थापून बाईचा संसार चालत नाही साहेब. आता तुम्ही कुठं बी जाऊ नका साहेब, आता तुम्ही कुठं बी जाऊ नका. साहेब मला बोलले, अगं हो हो थांब तर जरा, आता चालूय मी. बघ जरा धीर धर रामू, मी कुठेच जाणार नाही आता. पण मामांजींनी मला सांगितलं होतं, रमा तो सूर्य आहे रमा, त्या सूर्याच्या पायात तू कधीच बेढा घालू नकोस. त्या सूर्याच्या पायात जर का तू बेढा घातल्यास तर ही दुःखितांची जनता होर पडून मरेल रमा, ही दुःखितांची जनता होर पडून मरेल रमा. अगं रमा, त्याचा जन्म फक्त आपल्यासाठीच झालेला नाही, तो फक्त यशवंताचा तुझा माझाच नाही, तर तो या अखंड भारताचा, या अखंड जगाचा तेजोमय सूर्य, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. तो या 9 कोटी जनतेचा बाप भीमराव रामजी आंबेडकर आहे रमा, तो या 9 कोटी जनतेचा बाप भीमराव रामजी आंबेडकर आहे. मला माफ करा साहेब, मला माफ करा साहेब. तुम्ही जा साहेब, तुम्ही जा. या संसाराची धुरा सांभाळण्यासाठी ही रमा सक्षम आहे साहेब, ही रमा सक्षम आहे. तुम्ही कसली बी काळजी करू नका साहेब, तुम्ही कसली बी काळजी करू नका साहेब. तुम्ही जा साहेब, तुम्ही जा. पण साहेब कधी कधी मला फार विचार येतो साहेब. तुम्ही मोठ्या कष्टाने मेहनतीने हा समतेचा रथ इथवर ओढत आणलाय बघा, तसाच हा रथ पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवे. प्रत्येकाने शिक्षित आणि संघटित होऊन प्रगतीच्या पावलावर वाटचाल करायला हवी साहेब. प्रत्येकाची पाय जर शिक्षणाकडे वळले तर प्रत्येक जण शिक्षित झाल्याशिवाय राहणार नाही साहेब. जर का आपल्या जगातले प्रत्येक विद्यार्थी विकासाच्या वाटेने लागले तर खूप बरं होईल साहेब. प्रत्येकाच्या मनात प्रगतीची वाटचाल निर्माण होईल. जर का असं झालं तर नक्कीच तुमचं भारत महासत्ता होण्याचं स्वप्न देखील पूर्ण होईल. आपण आपल्या समाजासाठी सोन्यासाठी 4 लेकरं काळाच्या पडद्याआड केलीच साहेब.
तुम्ही आपल्या समाजाचे भलं व्हावं याचा फार विचार करता. ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाचा उद्धार करणे आपले कर्तव्य आहे. अशी जाणीव ज्यांना आहे ते धन्य होईल. साहेब, आपण नेहमीच म्हणत आलात आपल्या लोकांना हाल अपेष्टांच्या अग्निदिव्यातून गेल्या वाचून मोठेपण प्राप्त होत नाही. आपल्या श्रमाचे कार्य अत्यंत उदात्त आहे साहेब. आपल्या बांधवांना त्यांची माणुसकी पूर्णपणे मिळेपर्यंत बऱ्याची, वाईटाची, सुखाची, दुःखाची, वाऱ्याची, वादळाची, मानाची, अपमानाची पर्वा न करता जो रात्रंदिवस झगडत राहील तो ज्ञानाच्या उच्च शिखरावर गेल्या वाचून राहणार नाही साहेब. हाच तर आपण आपल्या समाजाला दिलेला सर्वोत्तम संदेश आहे. हो रमा, जर का असं झालं तर आपला समाज यशाच्या शिखरावर गेल्या वाचून राहणार नाही आणि देश महासत्ता झाल्या वाचून सुद्धा राहणार नाही. असं जर झालं तर फार बरं होईल रमा. साहेब, माझी एक विनंती होती साहेब. साहेब, मला पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासनी जायचं आहे. साहेब, माझ्यावर समुद्रातला खळखळता पाण्यासारखे ओरडले. तू बोलतेस तरी काय? मग मी आम्ही म्हणलं, साहेब तुम्ही तर गेले होते काळाराम मंदिराचा सत्याग्रह करासनी आणि चौदार तड्याचा सत्याग्रह करासनी. साहेब मला बोलले, तू माझ्या कामाचा चुकीचा अर्थ काढू नकोस. अगं, त्या मंदिरात सर्व जाती धर्माच्या लोकांना समान प्रवेश आहे, पण आपल्यालाच नाही. का नाही? तर तिथे आपली जात आडवी देणारा मूळ, तिथे आपली जात आडवी. आणि 14 तळ्याचा प्रश्न वेगळा होता. आकाशातून पडणाऱ्या पाण्यावर जेवढा कुत्रा मांजरांचा अधिकार आहे, जेवढा पशु पक्ष्यांचा अधिकार आहे, तेवढाच आपल्या माणसासारख्या माणसांचा सुद्धा त्या पाण्यावर अधिकार आहे आणि तो मी मिळवून देणारच. आणि काळाराम मंदिराचा प्रश्न वेगळा होता. तो प्रश्न मानव मुक्तीचा होता. अगं, सर्व जाती धर्माच्या लोकांना मंदिरात दर्शनाची समान संधी आहे, पण आपल्यालाच नाही. का नाही? तर तिथे आपली जात आडवी येते ना रमा, तिथे आपली जात आडवी येते. मग साहेब, या दर्शन तरी कुठून घेऊ साहेब? साहेब, मला जायचं आहे साहेब. मला पंढरपूरच्या दर्शनासनी जायचं आहे साहेब. मी आपलं मस्तक दुरूनच टेकले साहेब. तुकोबा रायत गेले होते साहेब. मी आधी आपलं मस्तक टेकले आणि एक साहेब. अगं रमा, मी तुझ्यासाठी नवीन पंढरपूर निर्माण करेन. अगं, तिथे सगळेजण येतील, बसतील, सगळेजण आपले दुःख घेऊन येतील आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या मशाली घेऊन जातील. असं नवं ते पंढरपूर असेल. अगं, तिथे स्पृश्य अस्पृश्य असा कुठलाही भेदभाव नसेल. तिथे फक्त आणि फक्त एकच धर्म असेल, तो म्हणजे मानवतेचा धर्म, स्वातंत्र्याचा धर्म आणि समानतेचा धर्म. असं नवं ते पंढरपूर असेल रमा. आणि तिथे प्रत्येकाला दर्शनाची समान संधी असेल. त्यासाठी मी लवकरच प्रयत्न करेन. होय साहेब. साहेब, तुमचं पंढरपूर नक्की निर्माण होऊ साहेब. साहेब, आता काही माझी प्रकृती जास्त ठीक नाही राहत साहेब. साहेब, मला नाही वाटत की ही संगिणी तुमची फार काही दिवस साथ देईल म्हणून. साहेब, समाजाचं वादळ थांबता कामा नये साहेब. साहेब, मी तुमच्यासाठी तुम्ही खूप मोठं व्हावं ह्या एका स्वप्नासाठी जगले साहेब. स्त्री म्हणून नव्हे, सहचारिणी म्हणून, संघ